नमस्कार. आयुष्शोधनच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही विचार करत असाल, आयुष्शोधन म्हणजे नेमकं काय? आपल्या आयुर्वेदातील जे कन्सेप्ट्स आहेत ते समजण्यासाठी येणारे अडथळेरूपी मळ म्हणजेच इम्प्युरिटीज दूर करण्यासाठीचं वन टाईम सोल्युशन आयुष्शोधन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयर BMSसाठी लागणारे पुस्तकं, NCISMच्या करिक्युलमनुसार पेपर अँड मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे पाहणार आहोत. द्रव्यगुण विज्ञान या विषयाकडे वळूयात. त्यासाठी आचार्य प्रियव्रत शर्मा यांचे हिंदी भाषिक पुस्तक खूप मार्गदर्शक ठरेल. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोघांसाठीही ते उपयुक्त आहे. मॉडर्न फार्माकोलॉजीचे कन्सेप्ट्स क्लिअर करण्यासाठी KD त्रिपाठी आणि शानबाग यापैकी कुठलेही एक या दोन्ही ऑथर्सचे पुस्तक उत्तमच आहेत. आता मार्क्स डिस्ट्रीब्युशन्सकडे वळूयात. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्हीही 100 मार्कांसाठीच, म्हणजे थिअरी हे 200 मार्कांसाठी आहे, प्रॅक्टिकल 100 मार्कांसाठी, वायवा 70 मार्कांसाठी आणि इंटरनल असेसमेंट 30 मार्कांसाठी. असा हा आपला विषय 400 मार्कांसाठी आहे. रोगनिदान एवं विकृती विज्ञान या विषयाकडे आपण वळूयात. पार्ट 1साठी रानडे कळसकर यांचे पुस्तक उत्कृष्ट आहे. पार्ट 2मध्ये व्याधी आहेत, त्यासाठी योगो जोशींचे काळचिकित्सेचे पुस्तक उत्तम आहे. निदान पंचकानुसार प्रत्येक व्याधीचे सखोल वर्णन यात केले आहे. आता जे हिंदीत पेपर लिहिणार आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर घुरैया आणि डॉक्टर गुर्जर यांचे पुस्तक उत्तम आहे. एखादी कन्सेप्ट रेफर करायची असेल तर माधव निदान हे रेफरन्ससाठी वापरावे. मॉडर्न पॅथॉलॉजीसाठी हर्ष मोहन रॉय यांचे पुस्तक खूप उत्तम आहे व प्रॅक्टिकल मेडिसिनसाठी PJ मेहता हे उत्कृष्ट आहे. मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे द्रव्यगुण विज्ञानासारखेच आहे. आता रसशास्त्र एवं भैषज्य कल्पना या विषयाकडे वळूयात. हा तसा विषय समजायला थोडा कठीण आहे, पण एकदा समजला की सगळं सोपं होईल. पार्ट 1साठी NCISMच्या नवीन पॅटर्ननुसार डॉक्टर अंकित कुमार गुप्ता यांचे हिंदी भाषेतील पुस्तक उत्तम आहे. पार्ट 2साठी डॉक्टर ज्योती शर्मा यांचे नवीन पॅटर्ननुसारचे पुस्तक उत्कृष्ट आहे. मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे द्रव्यगुण विज्ञानासारखेच आहे. आता पुढे अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयाकडे वळूयात. या विषयाचा एकच पेपर असतो, त्यासाठी डॉक्टर पियुष गुप्ता यांचे पुस्तक नवीन करिक्युलमनुसार उत्तम आहे. डॉक्टर प्रवेश कुमार शर्मा यांचेही पुस्तक तुम्ही रेफर करू शकतात. आता रेफरन्ससाठी सुश्रुत कल्पस्थानातील 1 ते 8 अध्याय हे अध्याय रेफर करा. मॉडर्न FMTसाठी सिंघाल हे रेफर करा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने पियुष गुप्ता छान आहे, पण इन डेप्थ नॉलेजसाठी रेफरन्स बुकच रेफर करा. तर मार्क्स डिस्ट्रीब्युशन थोडं डिफरंट आहे. थिअरी पेपर 100 मार्कांसाठी, प्रॅक्टिकल 100 मार्कांसाठी, वायवा 60 मार्कांसाठी, इलेक्टिव्स हे 10 मार्कांसाठी, इंटरनल असेसमेंट हे 30 मार्कांसाठी. असा हा टोटल 300 मार्कांचा विषय आहे. आता पुढे स्वस्थवृत्त एवं योगसाठी डॉक्टर विजय पात्रीकर यांचे पुस्तक सुरेख आहे. मॉडर्नसाठी प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनसाठी K पार्क हे रेफर करा. हिंदी भाषिक जे आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर सर्वेश अग्रवाल यांचे पुस्तक तुम्ही रेफर करू शकतात. मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे पुढील प्रमाणे. थिअरी पेपर 200 मार्कांसाठी, पार्ट 1 पार्ट 2, प्रॅक्टिकल 100 मार्कांसाठी, वायवा 60 मार्कांसाठी, इलेक्टिव्स 10 मार्कांसाठी, इंटरनल असेसमेंट 30 मार्कांसाठी. असा हा आपला विषय 400 मार्कांसाठी आहे. आता शेवटचा विषय संविता अध्ययन पार्ट 2. फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांकडे पुस्तक हे असेलच. आपल्याला यावर्षी चरकसूत्रस्थानाचे राहिलेले अध्याय, निदानस्थान, विमानस्थान, शारीरस्थान, इंद्रियस्थान हे सर्व आहे. त्यासाठी ब्रह्मानंद त्रिपाठी या लेखकांचे पुस्तक उत्तम आहे. मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे पुढील प्रमाणे. थिअरी 100 मार्कांसाठी, वायवा 75 मार्क्ससाठी, इलेक्टिव्ह 10 मार्कांसाठी, इंटरनल असेसमेंट 15 मार्कांसाठी. असा एकूण 200 मार्कांचा हा विषय आहे. आता आपण व्हिडिओच्या उत्तरार्धाकडे वळूयात.
हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तसेच नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या विषयावर पाहिजे ते नक्की कमेंट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आयुर्वेदातील नवनवीन गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.